पाणी चालते लवकरात लवकर याकडे लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा ही जी खालची सर्व गाव आहे या सर्व गावाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार. बरोबर गांधी येते त्या परत गेले मी गांधी येते त्या बयाशीला त्रास होतो. मास्क्याची मर झालेली आहे आणि अशातच दुसरा प्लॅन्ट इतकं मोठं कोट्यवधी रुपये जर शासन देऊन तो प्लॅन्ट उभा करत असेल, नेमका तो प्लॅन्ट कशाला? आता माणसं मेलेत, आता माणसं मारायसाठी तो प्लॅन्ट उभा करणार आहे. काय कोणा असं पाण्यात गेली अंगाला गांधी. ज्या आषाढी एकादशी जेव्हा आपल्या पंढरपूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जी भक्तगण मंडळी आषाढी एकादशीला येतात, मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि त्या गर्दीला मॅनेज करण्याचं किंवा त्या सगळं मॅनेजमेंट करण्याचं काम हे नगरपालिकेकडे असतं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आल्यानंतर त्या गर्दीपासून होणारा मलमूत्राचा घाण असेल किंवा पाण्याचे अशुद्धीकरण झालेलं असेल, गोपाळपूरमध्ये येते त्या ठिकाणी ते मलमूत्र शुद्ध करून आपल्या नदीमध्ये सोडायचं जे प्रस्ताव आहे किंवा जे सरकार त्यासाठी जे पैसे देते, परंतु ते तसं होताना दिसत नाही. आज जर आपण पाहिलं तर जे वारीत झालेल्या घाणीचं जे पाणी आहे ते सर्रास या नदीमध्ये, ज्या नदीला आम्ही भीमा नदी म्हणतो, पंढरपूरमध्ये या नदीला चंद्रभागा नदी म्हणतात, या नदीमध्ये सोडलं जातं. आणि ती नदी पुढे येऊन पुळूज असेल, सरकुली असेल, शंकरगाव असेल, अशा पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांना वेढा घालून ती नदी पुढे जाते. आणि या नदीच्या काठी जे जे गावं आहेत त्या गावातील लोकांना याच नदीचं पिण्यासाठी पाणी असेल किंवा जनावरांसाठी असेल, शेतीसाठी असेल, या सर्व गोष्टींसाठी या नदीच्या पाण्याचा वापर केला जातो. आणि या पहिल्या प्लॅन्टमध्ये मला अशी माहिती मिळाली की पहिल्या प्लॅन्ट असून देखील गोपाळपूर सारख्या पंढरपूरला चिटकून असलेल्या गावामध्ये एका शेतकऱ्याने मासे पाळले होते विहिरीमध्ये. त्या माशाची मर झालेली आहे. आणि अशातच दुसरा प्लॅन्ट इतकं मोठं कोट्यवधी रुपये जर शासन देऊन तो प्लॅन्ट उभा करत असेल, नेमका तो प्लॅन्ट कशाला? आता माणसं मेलेत, आता माणसं मारायसाठी तो प्लॅन्ट उभा करणार आहे का तुम्ही? जी खालची सर्व गाव आहेत या सर्व गावांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर गांधी येते त्या परत गेले मी गांधी येते त्या बयाशीला त्रास होतोय, गुराशीला त्रास होतोय. काय बोर नसते, काय नदीचं पाणी पिते लोक, काय रानातल्या वस्ती जे लोक पाणी पिणारच घे, लोक पाणी पिते पिणारच घे रानातली काय सगळं काय बोर जर पलीकडे गेलो मसरांना वैरण पाणी पिणार ही सगळी पाणी पितोय का नाही पितोय काय